मला तुमचे आहे ना हेलिकॉप्टर करू द्या मला एकदा. राजपूत 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 थांबा ना हो. नका नका ना, तुमच्या हेलिकॉप्टरच्या नादात पंखे माझे तुटणार आहेत. सोडा मला, सोडा मला. काय जबरदस्ती आहे राजपूत ही. जबरदस्ती आम्ही काय त्याच्या आला का तुमच्या घरात येऊन रंग लावले दिवस हवा. जबरदस्ती घरात येऊन रंग नाही लावलेत, पण घरात घुसून मला बाहेर काढलात की नाही. पाणी तरी पिऊन देत का मला. आज पाणी कोण पित? आज पाणी नाही पित, आधी पितात थंडाई. खांडेकर काय चाललंय हे. प्या काय प्या. स्पष्ट नकार दिला होता की नाही काल या गोष्टीसाठी. ऐका आता सणाला बी नकार देणार का तुम्ही? संस्कृतीचं पक्ष काय का काय बेन या? अरे ह्याच्यात काय आली आहे संस्कृती. बाबांनो, ही संस्कृती आहे का आपली. हे असं तुम्ही हे प्यायची अशी चार चौघात, हे असं कृत्रिम रंग वापरायचे, पाण्याचा अपव्यय करायचा. म्हणजे चाव 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 चाव. मी चुकीचं बोलतोय का. ही संस्कृती आहे का आपली. आपण किती पाण्याचा अपव्यय केला. काय आहे? चावचावच. खांडेकर मला सांगा, मी बोलतोय ते चूक आहे का. आपण 7 वाजल्यापासून 12:30 वाजेपर्यंत खेळलो की नाही होळी. मग आता चावचाव वाटते तुम्हाला पण. मुंग्या आल्या त्या. अरे काय नका ना तुम्ही असं सगळं करत जाऊ. मला सांगा, आपल्याला पाणी पुरतं का 160 खोल्यांना. नाही पुरत की नाही. आपल्याला टँकर परत तुमचं परत ते मुंग्या आल्यात. सिंगम. याला कशाला बोलवलं. बाई पिंकी भाभी कुठे आहे? नाही नाही येऊन राहिला त्या. मी त्यांना मोबाईलवर टिचुक टिचुक केलं. मेसेज मेसेज. रंग बरसे भिगे चुनरवाली रंग बरसे. त्याच्यावर त्यांचा रिप्लाय आला मला. हॅलो. ठीक आहे ओट तेरे. खांडेकर खांडेकर होळी आहे होळी आहे. बिगेच बोललो ना. खुश आहेत ते खुश आहेत. अरे आली माझी जान. पिंकी भाभी. पिंकी पिंकी भाभी जान म्हणे. भाभी भाभी जान आली. येस हाय. मला विश्वास नाही होत आहे. मागून बोला ना 5 मिनिट. मी आहे. मला वाटतं मी स्वप्नात आहे. मला चिमटा काढा ना. नाही नाही नको नको. मग चावा. चिमटा काहीतरी कर ना. एक मिनिट. आई दुखलं. आई दुखलं. मला पण नाही विश्वास बसत आहे. मला काढायची वाटतं. मला पण नाही बसत. मी काढू का चिमटे गपचूप. मी काढू चिमटे. कसं वागताय जरा बघा ना. तुम्हाला आवडत नाही ना होळी. होळी मग कशाला आलंय. आम्ही आता पिंकी भाभीवर होळी खेळणार. आता बघा कसं आहे. रंग आणलाय निक्की. बघा पिंकी पिंकी. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. तुम्ही या रंगाने होळी खेळणार आहात. एक मिनिट एक मिनिट. तुम्ही या आर्टिफिशियल कलर्सनी होळी खेळणार आहात. डू यू अंडरस्टँड हे कलर्स किती घातक असतात आपल्यासाठी. नाही घातक नाही. हो हो. हे कलर जर नाका तोंडात गेले तर किती त्रास होतो. श्वसनाचा त्रास होतो. डोळ्यात गेले तर इरिटेशन होतं. स्किनला प्रॉब्लेम होतो. रॅशेस येऊ शकतात. 7 दिवस जात नाही हा रंग. हा चांगला नाहीये रंग. आणि हा जर पाण्याच्या प्रवाहात मिक्स झाला ना तर अख्खा प्रवाह दूषित होतो. अत्यंत हानिकारक कलर आहे हा. आणि तुम्ही याच्याने होळी खेळताय. राजपूत सिरियसली. मला वाटलं होतं की आपली सोसायटी रिस्पॉन्सिबल लोकांची सोसायटी. आणि हे तुम्ही काय करताय. आहे ना. प्राण्यांच्या अंगावर पडला ना हा कलर. चाटतात स्वतःला आणि विषबाधा होते त्यांना. अरे, दिस इज नॉट गुड. दिस इज हॉरिबल. दिस इज. खांडेकर सिरियसली तुम्ही पण. खांडेकर तुम्ही हसताय यावर. हे का मी सांगत होतो यांना. ए मारू मारू. काय यांनी केलं ते. मी नाही 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 नाही. काय झालंय पिंकी भाभी, मी या सगळ्यांना हेच समजावत होतो की आपण आता खेळलो की नाही होळी. हा. आणि कृत्रिम रंग कशाला. आपण पर्यावरण पूरक होळी खेळूया ना. राईट. एक्झॅक्टली. हो की नाही. राईट. सांगितलं तर ओरडले मला. कोण ओरडलं. हे माने 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 ओरडले ना. माने सिरियसली. मी कुठं काय माझं नाही काय. मी मला तर रंग आवडतच नाही त्या. हे बघा अख्खा काय चालू आहे. पांढरच घालतो मी. कलरच वापरतच नाही. कलर मला काका टी शर्ट बघा रंगीबिरंगी झालंय. काय पण काय बोलताय. मुस्कडीन नाही बे तोंडात रंगवीन तुझी. माने कसं बोलताय तुम्ही त्याच्याशी. कसं बोलते मग मला? काय कसं बोलते. हो. आपण एन्व्हायरमेंटचा विचार करायला पाहिजे ना. पिंकी भाभीने पण इथे कलर लावलाय.
कलर नाहीये ते ब्लश लावून आलेत त्या चेहऱ्याला. गप्प बसा जरा. थँक्यू. पिंकी भाभी तुम्हाला रंग आवडत नाही ना तुम्हाला? आर्टिफिशियल रंग आवडत नाहीत मला. ठीक आहे ना मग पाण्याने होळी खेळू आपण. वल्लचिम करून टाकू एकमेकांना. दत्तो ते टाकीतून पाणी सोड बरं. ओ काका हा? टाकी संपली. 3 बाया ना ते टँकर वाल्याला फोन कर. त्याला म्हणा टँकर घेऊन ये. हे बद पाणी टाकू एकमेकांवर. काय टाकू पाणी मस्त. तुम्ही फक्त होळी खेळण्यासाठी टँकर मागवताय? हा म्हणजे आर यू किडिंग मी? किती पाणी वाया घालवणार आहात तुम्ही फक्त होळी खेळण्यासाठी? डू यू अंडरस्टँड? आता काय महिने चालू आहेत? एप्रिल मे येणार आहे, आता उन्हाळा येणार आहे. महाराष्ट्रात काय अवस्था असते पाण्याची माहिती आहे ना? आणि आपण इथे अपव्यय करायचा असा? खानदेश, मराठवाडा, विदर्भ ह्याच्यात 1 हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल चालावं लागतं माणसांना, आणि इथे आपण होळी खेळण्यासाठी अख्खं टँकर रिकामं करायचं? बरोबर आहे. आर यू आउट ऑफ युअर माइंड? राजपूत, तुम्ही पत्रकार आहात ना, जर्नलिझम केलंय ना तुम्ही, हा. न्यूज मध्ये काम करता, मग तुम्हाला माहित पाहिजे ना हे. सिरियसली तुम्ही हे कसं अलाव करताय? रिस्पॉन्सिबल लोकांची सोसायटी आहे ना ही. आहे. आपण कधी समजणार आहोत ग्रामीण लोकांचे प्रॉब्लेम्स? शहरात राहून आपल्याला काय वाटतं सगळं छान छान आहे, आपल्याला पाण्याची किंमतच नाहीये. सिरियसली. बरोबर आहे बरोबर. गावाचा सोडा, मुंबईत तरी पाणी असतं का? किती वस्त्यांमध्ये आजही पाणी नाहीये, तुम्हाला माहित नाही आहे? तुम्ही काम करताना न्यूजमध्ये तुम्ही जास्त अवेअर पाहिजे. दुसऱ्यांना अवेअर करणं सोडा, तुम्ही स्वतःच अवेअर नाही आहात. कुठल्या तरी फालतूच्या बातम्या करत बसता काहीतरी. काय या हिरोचं या हिरोईनशी कसं काय? हा अबब केवढा मोठा अजगर, अबब बकरीला झाली 9 पिल्लं, अबब सई तामणकरचा हा ड्रेस बघून तुम्ही तोंडात घालाल बोट करता ना? लोकांना मजा येते म्हणून. मजा येते. हा. तुम्ही मजेसाठी आहात की तुम्ही पत्रकारिता केली आहे म्हणून तुम्ही आहात न्यूज चॅनल मध्ये? कशासाठी आहात? माझ्या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीज हेच पहिले टाकतात ग्रुप वरती. खांडेकर. हा? नाही हे बघा मला थोडस बोल देता का? तुम्ही ना रागावल्यावर काय रे गोड दिसता गड्या. आणि बघा मी आहे ना पाणी नाही वाया घालत मी आता इथून 15 मिनिटानंतर घरी गेलो ना तर मराठवाड्यातले पाण्याचे दुर्भिक्ष याच्यावर मी आर्टिकल लिहिणार आहे. आणि त्या दोन्ही टेम्पे आहेत ना तिकडे, ते म्हणत होते पाण्याने होळी खेळायची म्हणून ते टँकर मागवलं होतं. खोटं बोलताय ते. काय रे? ही पोरं बोलली रामू मारू. मारू रामू काय रामू? केलंच नाही का? आम्ही काय केलं नाही काका. हेच आहेत ते. ए माने दुखायला लागलंय. नका ना खोट्या खळ्या दाखवू. हे घे. काय करताय? हे पाणी आपण प्युरिफायर करूया. आणि खुश झाले ते. हे असे का बोलताय? खूप खुश झाले ते. पण आज थोडस हे आहे. हा, तुम्ही आहे ना माझे डोळे उघडले बरं का. आता जोपर्यंत महाराष्ट्रातली पाणी टंचाई संपत नाही तोपर्यंत मी आहे ना आठवड्यातून एकदाच अंग धुणार आहे मी बस. बरं. इथं आयुष्यभर आंघोळच करणार नाही आता. मी आंघोळीची गोळी घेणार. आंघोळीची गोळी घेतायत. आता कसली गोळी घेतली ते सांगा. सांगू का? खरंच यार, तुम्ही कसे आहात ना तुम्ही तिघे? कसे कसे आहात यार? कसे बाळ आहात एकदम. आई अहो, खांडेकर उठा. खांडेकर. खांडेकर उठा, बाळ दिसतंय. खांडेकर उठा. इकडे या. इकडे या. बाळ काय करताय? नका करू हे घाण. खांडेकरांचं मी समजू शकतो की बाबा बाळासारखं केलं त्यांनी. कुठलं बाळ करत आहे तुम्ही? 28 टायरच्या गाडीचं बाळ आहे. एक्सेलेटर देणारं बाळ आहे हे. आऊ. कुठलं बाळ आहे हे? माने शेंबड्या शक्ती कपूरचं बाळ वाटतंय हे. नका करू. कसे लगेच बाळ झाले ना तिघे? मला तसं नव्हतं म्हणायचं. बाळ म्हणजे बाळ कसं सांगितलेलं लगेच ऐकतात, तसं तुम्ही मी सांगितल्यावर लगेच तुम्ही ऐकलत, म्हणून मी म्हणाले की तुम्ही किती बाळ आहात. वा, तिकडे वा. तिकडे वा. ते असेच आहेत. हो ना? पण काय आहे ना, कोण सांगतंय याच्यावर ते बाळ ऐकणार की नाही हे ठरवतं. मी सांगताय म्हणून ते बाळ आहेत. मी सांगतो तेव्हा ते नसतात बाळ. बरं असं आहे. हो.
तरी मी त्यांना म्हणत होतो की नका हे असं होळी खेळू है ना, हे कृत्रिम रंग आहेत की नाही, मी हेच सांगत होतो. मला घरातून उचलून घेऊन आलं इथे. अच्छा हा. काय मी रे? म्हणत होतो की वेगळ्या पद्धतीने खेळूया होळी. मी म्हटलं आता होळीचा सण आहे तर आपण काय बाबा, आपण खेळलो, सकाळपासून खेळलो की नाही, थोडंसं पाणी वापरलं, थोडे सुके रंग लावले, सगळे छान होळी खेळले, घरी गेलो. आणि मग आता मुलांना सुट्टी आहे म्हटल्यानंतर त्यांच्या कलागुणांना वाव द्यायला हवा ना. म्हटलं चित्रकलेची स्पर्धा घेऊया, मुलांना ना रंगांच्या जास्त जवळ आणूया अशा पद्धतीने. अरे वा, किती छान आयडिया ही, किती मस्त. म्हणजे एकमेकांना रंग लावण्यापेक्षा आपण कागदावर रंग उतरवूया. हा, फारच छान आयडिया हो. आहे. चालेल चालेल. आपण ड्रॉइंग काढूया, कलर आणूया, ब्रश आणूया, स्पर्धा करूया. सगळे एकत्रच निघतात. एक मिनिट. हे आल्यापासून हे असे का बोलताय? ते आज मजेत आहे ते आज. मजेत नाही, थंडाई प्यायलेत ते. प्यायलेत ते. तुम्ही थंडाई प्यायला खांडेकर? थंडाई आयुष्य हा प्यायला मी किंवा हसत हसत सांगतोय. असं असं सांगशील मी. तुम्ही पण थंडाई प्यायलेला आहात? काय चाललंय? खरंच नाही, माझ्या डोळ्यावर वाटतंय का तरी? तोंडावरनं वाटतं ना, पण मला डोळ्यावरनं वाटतं का तरी. ह्यो प्यालाय, ह्यो प्यालाय. मी राजपूत? नाहीच पीत. अरे यार, किती इरिस्पॉन्सिबल असाल तुम्ही. हे काय होळी सेलिब्रेट करताय? अरे पिंकी भाभी, ते नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम यू. ते दोन्ही टेम्पे आहेत ना, दोन्ही टेम्पे. ते त्यांना थंडाई प्यायची होती, थंडाई पाहिजे म्हणून त्यांना म्हटलं एक ग्लास ढोसला. या दोघांना काय रे? आ? अहो नाही, ते राजपूत काका खोटं बोलतायत. काय पण सांगता, एक तर सगळी कामं आमच्याकडून करून घेतले. सगळं त्यांनी दूध आणलं, आम्ही सगळे ते बदाम ड्रायफ्रूट सगळे आम्ही आणून दिले त्यांना. थोडीशी थंडाई पण नाही दिली, या तिघांनीच प्यायले ते तिघं. हे नाही माने काका, अर्धी प्यायले तर अर्धी बाहेर सांडले त्यांनी. बाहेर बघा, 3 कुत्री आणि 2 मांजरी गोल गोल फिरतायत. आम्ही काय केलं त्यांनी नाही. चाटलं सगळं. ओ काकू, घरी काय नाव सांगितलं ना मी तुम्हाला, काकू काकू बोलेला काय? काकू बोलू ए नका. ए काकू का मुरा पुरा काय रे? मारू 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 मुरा काय आम्ही काय केलं नाही. मागे व्हा तुम्ही. काय केलं काय नाही म्हणजे? मग हे काय थंडाई बिंडाईचा कोणाचा प्लॅन होता? ए यांचा आहे. बघितलं, हे असं आहे यांचं. म्हणून मी सांगत होतो की आपण वेळेत खेळूया ना होळी, वेळेत सगळं संपवूया. एवढा तर उद्या पण सुट्टी, आता उद्या पण हेच करणार आहोत का आपण? चांगला प्लॅन होता माझा. आज चित्रकलेची स्पर्धा, उद्या कवितेचा कार्यक्रम. कविताबाईचा कार्यक्रम करू आपण. कविताबाई सातारकर आपण स्पॉन्सर. पाठीला पाठ खेटली आणि इश्काची ज्वानी पेटली. कविताबाईंचा कार्यक्रम नाही, कवितेचा. मराठी कविता, हिंदी कविता, कविता सादर करण्याचा कार्यक्रम. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावला झरा वाहतो बेटा बेटांतून. निळा सावला होय, सावला कुठली कविता आहे? किती छान म्हटला तुम्ही आता कविता. थँक्यू. ही पण खूप सुंदर आयडिया आहे. आणि कवितेमध्ये पण रंग असतातच की. म्हणजे हास्य रंग असतो, विरहाचा रंग असतो, उद्वेग असतो, शृंगार असतो. शृंगार करूया. खांडेकर काय बोलताय? शृंगारावर कविता करूया असं म्हणणं आहे त्यांचं. पिंकी भाभी हा खुश आहेत ते. पिंकी भाभी, मी पण भलत्या कविता करतो बर का. हा. ऐकवा की एखादी. दिल दिलं तुला जपून ठेव, दिल दिलं तुला जपून ठेव, बरं. कोणाला सांगू नको, लपवून ठेव. कशी वाटली? दळभद्री आहे, दळभद्री. तुमची कविता पण आहे ना, कोणाला दाखाडू नका, लपून ठेवा. कसं कसं बोल. नाही असं मी पण केली आहे. ते ऍटलीस्ट ट्राय कर. किंवा मी पण केली कविता. मी लिहितो कविता. ऐकवा. आपण दोघं भाऊ भाऊ चार आण्याचे चणे खाऊ, माने माने नाचत नाचत घरी जाऊ. काय तुम्हाला कविता करायच्या? शांत बसा ना. असू द्या हो, असू द्या. करतायत तरी, प्रयत्न करतायत, असं डिस्करेज कराल. नाही तसं नाही, बऱ्या कविता कराव्यात ना त्यांनी, असं काहीतरी. तुम्ही करणार आहात एखादी? नाही खुश आहेत ते बघ. आज ह्याच्यात आहे ती. जाऊ दे आता, काय बोलणार. हा. पण ही संकल्पना खूप छान आहे. कवितेचं मला खूप आवडलंय. आणि हे जे तुम्ही असं लगेच ऐकता ना, माझं छान वाटतं मला. आवडतं तुम्ही. आम्ही आवडतो नाही म्हणजे म्हणजे ऐकतो म्हणून आवडतो का? म्हणजे आम्हीच आवडतो. तसं नाही, म्हणजे आवडतं.
आवडतात म्हणजे तुमचे विचार आधी आवडतात मला. आम्हाला आधी तुम्ही आवडता, मग नंतर तुम्हीच आवडता, नंतर विचारापर्यंत पोहोचतच नाही. खांडेकर बस 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 कळले तुमच्या भावना पोचल्या त्यांना. हे जरा हे झालं की नाही? रमलेत ते खेळ. खुश आहेत. छान. मग आपण कवितेच्या कार्यक्रमाची तयारी करूया. करायचा. सगळे मदत कराल ना? करू ना. कोच करायचा. मला आवडेल. राजपूत, हा साऊंड सिस्टीम आणि माईक सिस्टीमचं बघाल तुम्ही? करून टाकीन मी. सगळी बक्षिस पण स्पॉन्सर करून टाकीन. काय सांगता? हो. व्हेरी नाईस. ए. माने, हा तुम्ही काय कराल बरं? आता हे जे सगळं पसारा आहे ना, हा आवरायला घ्याल का? आपण पुढच्या कार्यक्रमांची तयारी करू. केलंच म्हणून समजा. Done? केलंच. तुम्हाला काय बरं काम सांगूया? बॅट बॉल आणतो. खांडेकर मदत करायची. तुम्ही ना ग्रुपवर मेसेज टाका की आज काय काय होणार आहे. चित्रकला स्पर्धा आणि कविता स्पर्धा. म्हणजे कविता वाचन आणि नोटीस बोर्डवर पण लिहाल ना? येस. अरे करताय लागा तुम्ही बरं काही मला काहीच कळलं नाही. आणि पीपी, हा, बोला ना पिंकी भाभी. तुम्ही एक काम करा, आपण दोघे जाऊया आता आणि आपण ना चित्रकलेचे रंग घेऊन येऊया आणि कागद घेऊन येऊया. चला. मी पण येऊ का? हो हो हो, चला चला. पिंकी भाभी, आहो. माझ्यासोबत चला, मी गाडी काढते. बरं. कुठे इथे जवळपास कुठे मिळेल? तुम्ही बाहेर का लावली आज गाडी? हम्म.